राज ठाकरे दहशतवाद्यांसारखे वागतात, ते झाकीर नाईकांच्या वर्गामध्ये होते का, अशी टीका गुणरत्न सदावर्ते यांनी केली होती आणि त्याला आता मनसेनं उत्तर दिलंय। सदावर्तेंनी समोर येऊन बोलावं असा इशाराच अविनाश जाधवांनी दिलाय। राज ठाकरे, तुम आज भी झूठी बातें कर रहे हो, तुम झूठे हो। सदावर्तेंनी समोर येऊन बोलावं, मनसेचं आव्हान। मराठी हिंदीच्या मुद्द्यावरून राज ठाकरेंवर सदावर्तेंचा निशाणा। राज ठाकरे खोटारडे असल्याची सदावर्तेंची टीका। राज ठाकरे, तुम आज भी झूठी बात करे हो। राज ठाकरे, आज भी तुम लोगों के सामने झूठा रखे हो। राज ठाकरे, कितना झूठा 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 चलाओगे। आज सबूत ही देता हूं कि राज ठाकरे कितना झूठ बोले हैं। ऐका हो, ऐका महाराष्ट्रातल्या लोकांनो, ऐका ग्रामीण भागातल्या कष्टकऱ्यांनो, ऐका शेतमजुरांनो, ऐका शेतकऱ्यांनो, ऐका राज ठाकरेची पोलखोल करतो, राज ठाकरेचं खोटं पितळ उघड करतो, राज ठाकरेला उत्तर द्यायला भाग पाडतो, नाही दिला तर खोटारडा समजा। सदावर्तेंकडून राज ठाकरेंची तुलना रजा अकादमीच्या झाकीर नाईक सोबत। अतिरेक्यांची भाषा करत असल्याचं म्हणत राज ठाकरेंवर सदावर्तेंचा निशाणा। मला कोणाला म्हणायचं नाही, राज ठाकरेला हे उत्तर द्यावं लागेल। हे अतिरेक्यांसारखं वर्तन नाही तर काय। ज्या प्रकारे तो काय नाव त्याचा, तो रजा अकादमीवाला, मला असं वाटत होतं की रजा अकादमीवाला काय नाव तो डॉक्टर झाकीर नाईक आणि राज ठाकरे काय खरंच एका शाळेत शिकलेत का? सदावर्तेंची आम्ही वाट बघतोय आणि आम्हाला त्यांच्याशी या चांगल्या भाषेत बोलायचंय, परंतु प्रॉब्लेम असा आहे की सदावर्ते लपून कॅमेरा समोर घरातून अशाच हे देतात। ज्या दिवशी सदावर्ते आमच्या समोर आम्हाला भेटतील ना, त्या दिवशी त्यांना उत्तम भाषा कशी आहे मराठीतली ते आम्ही त्यांना समजावून सांगू।